गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, तलाठी एक्झाम असो, सरळ सेवेची कोणतीही एक्झाम असो मित्रांनो, तर आम्ही काय मित्रांनो टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती काय लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. 1 तारखेपासून आम्ही काय लाईव्ह येणार आहे. दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत काय लाईव्ह लेक्चर असणार आहेत. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय. तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली टेलिग्रामची लिंक आहे, त्याला पण काय जॉईन व्हायचंय. आम्ही जे व्हिडिओ घेणार आहोत त्याचे पीपीटी काय पीडीएफ तुम्हाला ते टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो. समजलं? मग आज जो टाईप बघणार आहोत आपण, त्या टाईपचं नाव आहे इनइक्वालिटी. इनइक्वालिटी मध्ये किती टाईप आहे मित्रांनो? 3 टाईप आहेत. आपण आधी 2 टाईप बघितले आहेत. आता आपण काय तिसरा टाईप बघणार आहोत. तो तिसरा टाईप एकदम सोपा आहे. काय एकदम सोपा आहे. बघा, त्यात आपला पहिला क्वेश्चन काय आहे? बघा, डेटा म्हणजे काय, परत पर्सेंटेज म्हणजे काय आपल्याला ते इथं दिलेलं आहे. मग बघा, डेटा म्हणजे काय, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. आपले किती 3 सिम्बॉल आहेत, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू. हे 3 सिम्बॉलांचा काय आपल्याला उपयोग करून काय क्वेश्चन इनइक्वालिटीचे सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, त्यांनी काय सांगितलंय, मोठा नाही आहे. हा काय मोठा आहे, हा लहान आहे, हा काय समान आहे. म्हणजे तो काय पी हा क्यू पेक्षा मोठा नाही म्हणजे काय तो समान आणि काय येणार आहे इक्वल येणार आहे. काय पर्सेंटेज म्हणजे काय येणार तो समान आणि काय येणार आहे इक्वल असं लिहितात मित्रांनो. नंतर डेटा म्हणजे नंतर पर्सेंटेज म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, पी हा क्यू पेक्षा लहान किंवा समान नाही. काय सांगितलं त्यांनी, बघा, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू. लहान पण नाही सांगितलंय आणि समान पण नाही सांगितलं, हे दोघं काय नाही सांगितले. म्हणजे इथं काय येणार आहे ग्रेटर दॅन. समजलं? नंतर पुढचं काय सांगितलंय बघा, हा जो आहे सी, तर काय आहे मोठा, क्यू पेक्षा मोठा किंवा समान नाही. मोठा पण नाहीये, समान पण नाही. म्हणजे काय येणार इथे लेस दॅन येणार. काय येणार आहे लेस दॅन. नंतर स्टार, पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा समान नाही. काय मोठा पण नाहीये आणि लहान पण नाहीये. म्हणजे तो काय येणार आहे इक्वल येणार आहे. काय येणार आहे इक्वल. मोठा पण नाहीये आणि लहान पण नाहीये, मग कोण होतं इथे इक्वल. नंतर रुपीज, इकडे लिहिते मी, त्याला काय म्हटलंय, पी हा क्यू पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजे काय मोठा आणि काय येणार आहे इक्वल येणार आहे. काय येणार आहे मोठा आणि इक्वल येणार आहे. याच्याच वरती ह्याच्या या सिम्बॉल आपल्याला काय 3 ते 4 क्वेश्चन बघायचे मित्रांनो. काय 3 ते 4 क्वेश्चन आहेत ह्या याच्यावरती. तर मग बघा, आता काय विधान दिलेलं आहे, खाली निष्कर्ष दिलेला आहे. मग आपल्याला काय विधानामध्ये हे सगळे सिम्बॉल काय चेंज करायचे आहेत. निष्कर्षमध्ये पण हे काय चेंज करायचे. म्हणजे डेटा आहे, त्या डेटाला काय म्हटलंय आपण ग्रेट लेस दॅन इक्वल म्हटलंय. नंतर या सी ला काय म्हटलंय आपण लेस दॅन. नंतर स्टारला काय म्हटलंय आपण इक्वल. हे आपल्याला बघून काय म्हणजे चेंज करून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा, आपण विधान लिहून घेऊ की डेटाला काय म्हटलंय मित्रांनो आपण लेस दॅन इक्वल. काय लेस दॅन इक्वल. नंतर डी डी नंतर त्या सी ला काय म्हटलंय आपण लेस दॅन डब्ल्यू. नंतर डब्ल्यू स्टारला काय म्हटलंय आपण इक्वल झेड. विधान लिहून घेतलं तर आपल्याला निष्कर्ष बघायचा आहे. बघा, पहिला निष्कर्ष काय झेड. पर्सेंटेजला काय म्हटलंय आपण ग्रेटर दॅन के. नंतर दुसरं आहे के, तर सी ला काय म्हटलंय आपण लेस दॅन डब्ल्यू. झालं लिहून. आपण सगळे सिम्बॉल काय विधानाचे आणि निष्कर्षाचे सगळे चिन्ह काय चेंज करून घेते. तर आपल्याला निष्कर्ष मध्ये बघायचंय काय आपण इथे कोणती ट्रिक वापरली. आधी तुम्ही 2 व्हिडिओ बघितले असतील की इथे कोणती ट्रिक वापरलेली, आपण गेटची ट्रिक वापरलेली. कोणती मित्रांनो गेटची. म्हणजे इकडनं याला काय म्हणतो आपण, इकडनं गेट ओपन आहे, इकडनं गेट काय क्लोज आहे. मग आपण इकडनं इकडे जाऊ शकतो पण इकडनं इकडे येऊ शकतो का नाही. तर लेस दॅनचं काय इकडनं इकडे येऊ शकतो पण इकडनं इकडे येऊ शकतो का. इकडनं गेट काय ओपन, इकडनं गेट काय क्लोज आहे. तर इज इक्वल टू आपण इकडनं पण इकडे येऊ शकतो, इकडनं पण इकडे येऊ शकतो. समान इज इक्वल टू ला काय दोघंकडनं दरवाजे उघडे असतात. तसं ग्रेटर दॅनला डावीकडून असतो आणि लेस दॅनला उजवीकडून दरवाजा ओपन असतो. मग बघा इथं काय सांगितलंय झेड ग्रेटर दॅन के.
कोणाकडून गेट ओपन दिसतोय? झेड कडून के कडे जायचं का के कडून झेड कडे जायचं? गेट कोणाकडून ओपन दिसतोय? झेड कडून. के कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला झेड कडून के कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं विधानामध्ये. झेड कुठे इथं, के कुठे इथं. या झेड कडून डब्ल्यू कडे. या झेड झेड कडून काय डब्ल्यू कडे आलो. मग सेम लेटर बघायचंय. या डब्ल्यू कडून काय या डब्ल्यू कडे येऊ शकतो. जर सेम लेटर असतील तर आपण काय उडी मारू शकतो. हे काय इथे जर डॉट असतील तर तो काय त्याला रूम समजायचं. हा एक रूम आहे, हा एक रूम आहे, हा एक रूम आहे. नाहीतर त्याला काय काही भिंत पण म्हणू शकतात. जर मध्ये भिंत असेल तर मग आपण काय उडी मारायची आहे. जर सेम लेटर असेल तर उडी मारता येईल. सेम लेटर नसेल तर उडी मारता येणार नाही. बघा इकडे काय डब्ल्यू आहे म्हणून इकडे काय डब्ल्यू. या डब्ल्यू वरून आपण डब्ल्यू वर उडी मारली. डब्ल्यू कडून गेट काय ओपन आहे. डब्ल्यू कडून टी कडे डी कडे जाता येतंय. नंतर या डी वरून काय या डी वर उडी मारली. सेम लेटर आहे म्हणजे डी कडून काय के कडे आलो. गेट काय ओपन आहे. आणि ते खाली काय मित्रांनो बिना चप्पलचं आहे. ते काय बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथे येतंय म्हणजे हा निष्कर्ष काय योग्य आहे. चप्पलचं बिना चप्पलचं मी पहिल्या इनइक्वालिटीचे टाईप 2 मध्ये सांगितलेलं आहे. चप्पल कशाला म्हणायची बिना चप्पल कशाला म्हणायची. बघा तरी एकदा तुम्हाला मी सांगून देते. बघा ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू. ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन, इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. याने बघा याला काय म्हणायचं बिना चप्पलचं म्हणायचं. काय म्हणायचं बिना चप्पलचं. आणि याला काय म्हणायचं चप्पलचं. का मित्रांनो हे बघा या ग्रेटर दॅनला खाली काय इज इक्वल टू म्हणजे याने काय घातली चप्पल. याला दिसतंय का खाली इज इक्वल टू नाही म्हणजे हे काय बिना चप्पलचं आहे. हे काय चप्पलचं आहे. ज्याला खाली इज इक्वल टू असेल त्याला काय म्हणायचं चप्पल म्हणायचं. आणि ज्याला खाली इज इक्वल टू नसेल त्याला काय म्हणायचं बिना चप्पलचं म्हणायचं. आणि जेव्हा असं निष्कर्षमध्ये हे काय बघा याला इज इक्वल टू आहे का नाही याला काय म्हणायचं बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं विधानामध्ये यायला पाहिजे. आणि जेव्हा चप्पलचं असेल तर याला खाली इज इक्वल टू राहिलं असेल त्याला चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय विधानामध्ये चप्पल यायला पाहिजे मित्रांनो. समजलं. बघा पुढचं पुढचा निष्कर्ष काय आहे के लेस दॅन डब्ल्यू. कोणाकडून गेट ओपन दिसतोय डब्ल्यू कडून. के कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला डब्ल्यू कडून के कडे जायचंय. जाता येते का बघा बरं डब्ल्यू कडून के कडे. काय डब्ल्यू कडून के कडे जायचंय. डब्ल्यू कुठे इथं के कुठे इथे. या डब्ल्यू कडून डी कडे. या डी वरून काय या डी कडे उडी मारली. डी कडून के कडे जाता येतंय. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय योग्य. आणि ते काय खाली बिना चप्पलचं आहे. मग इथं काय बिना चप्पलचं येतंय. म्हणजे दोन्ही निष्कर्ष काय इथे योग्य आहे. 1 आणि 2 काय इथे योग्य आहे. काय 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष काय मित्रांनो इथे योग्य आलेले. आणि याच चिन्हांचं काय मित्रांनो आपल्याला याच टाईप वरती काय 2-3 क्वेश्चन घ्यायचे आहेत. बघा आपण हेच पुढे कॉपी करणार आहोत. बघा डेटाला काय म्हटलं त्यांनी लेस दॅन इज इक्वल टू. लेस दॅन इज इक्वल टू नंतर स्टार पर्सेंटेज ही आणि काय होतं अजून रुपीज. बघा स्टारला काय म्हटलंय इज इक्वल टू आणि सी ला काय म्हटलंय लेस दॅन. स्टारला इज इक्वल टू त्या सी ला लेस दॅन. स्टारला इज इक्वल टू नंतर पर्सेंटेजला आणि काय रुपीजला राहिलंय. पर्सेंटेजला काय मित्रांनो ग्रेटर दॅन आणि रुपीजला काय ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे. काय ग्रेटर दॅन इज इक्वल टू कशाला आहे रुपीजला आणि पर्सेंटेजला काय फक्त ग्रेटर दॅन आहे मित्रांनो. समजलं. आधी आपण काय सगळे चिन्ह टाकून घेतले आहेत. नंतर आपल्याला याच चिन्हांचा उपयोग करून काय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. बघा इथे पण काय विधानामध्ये सगळे चिन्ह आपल्याला काय चेंज करून घ्यायचे आहेत. बघा बरं चेंज करून. बघा स्टारला काय म्हटलंय आपण इज इक्वल टू. नंतर रुपीजला काय म्हटलंय ग्रेटर दॅन इज इक्वल टू. नंतर पर्सेंटेजला काय म्हटलंय ग्रेटर दॅन. झाले सगळे.
चिन्ह रिप्लेस करून घेतले. नंतर पहिला निष्कर्ष बघा, यम त्या सी ला काय म्हटलंय आपण, लेस दॅन आर, आणि दुसरं आहे जे डेटाला काय म्हटलंय आपण, लेस दॅन इज इक्वल टू बी. समजलं? आता आपल्याला काय करायचंय, निष्कर्ष बघायचा आहे की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. बघा, कोणाकडून गेट ओपन दिसतोय, यम कडून आर कडे का आर कडून यम कडे जायचंय. कोणाकडून एक गेट ओपन दिसतोय, आर कडून. यम कडून गेट काय क्लोज आहे, आपल्याला आर कडून यम कडे जायचंय. जाता येते का बघा, आर कुठे इकडे, यम कुठे इथे, यम कडून झे कडे जाता येतंय. या झे वरून काय आपण या झे वर उडी मारली आणि झे कडून काय यम कडे जाता येतंय. सगळे दरवाजे काय आहेत, ओपन आहे. आणि ते खाली काय आहे, बिना चप्पलचं आहे. काय ते बिना चप्पलचं, जेव्हा बिना चप्पल असेल तेव्हा एकतरी काय बिना चप्पलचं यायला पाहिजे, इथे आलेलं आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आपला योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष आपला योग्य आहे. नंतर दुसरा सांगा बरं, योग्य आहे का अयोग्य आहे. जे लेस दॅन इज इक्वल टू बी. कोणाकडून गेट ओपन दिसतोय, जे कडून बी कडे जायचं का बी कडून जे कडे जायचं. कोणाकडून गेट ओपन दिसतोय, बी कडून. जे कडून गेट काय क्लोज आहे, आपल्याला बी कडून जे कडे जायचंय. जाता येते का बघा, बी कुठे इथे, जे कुठे इथे. बी कडून आर कडे, या आर कडून या आर कडे उडी मारली, आर कडून जे कडे जाता येतंय. आणि खाली काय इज इक्वल टू आहे, म्हणजे काय लेस दॅन ने काय घातलीये मित्रांनो, चप्पल घातली. काय घातली, चप्पल. जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय यायला पाहिजे, चप्पल. इथे पण दिसतंय, इथे पण दिसतंय. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय मित्रांनो आपला योग्य आलेला आहे. काय दुसराही निष्कर्ष योग्य. मी तर काय सांगणार, दोन्हीही काय आहेत, योग्य आहेत. 1 व 2 काय आहेत, योग्य आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा, डेटाला काय म्हटलं होतं आपण, लेस दॅन इज इक्वल टू. नंतर बघा, स्टारला इज इक्वल टू आणि पर्सेंटेजला ग्रेटर दॅन. स्टारला काय म्हटलं होतं, इज इक्वल टू, पर्सेंटेजला ग्रेटर दॅन काय, पर्सेंटेजला ग्रेटर दॅन. नंतर त्या सी ला काय, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि लेस दॅन इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू. लेस दॅन इज इक्वल टू आणि काय ग्रेटर दॅन इज इक्वल टू. समजलं? चिन्ह काय आपण रिप्लेस करण्यासाठी इथे लिहून घेतलं, काय आपण गोंधळायला नको म्हणून. बघा, डी रुपीजला काय म्हटलंय आपण, ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी. नंतर टी पर्सेंटेजला काय म्हटलंय मित्रांनो आपण, ग्रेटर दॅन यम. नंतर यम सी ला काय म्हटलंय आपण, लेस दॅन इज इक्वल टू के. विधानामध्ये चिन्ह काय सगळे आपण रिप्लेस करून घेतले. आता निष्कर्ष बघा, के पर्सेंटेजला काय म्हटलंय आपण, ग्रेटर दॅन टी. नंतर दुसरं काय यम, त्या सी ला काय म्हटलंय, लेस दॅन इज इक्वल टू डी. झालं लिहून. मग बघा, आता काय निष्कर्ष कोणता योग्य आहे आणि कोणता अयोग्य आपल्याला ते बघायचंय. बघा, पहिला कोण निष्कर्ष म्हणजे काय, के ग्रेटर दॅन टी. कोणाकडून गेट ओपन दिसतोय, टी कडून के कडे जायचं का के कडून टी कडे जायचं. कोणाकडून गेट ओपन दिसतोय, के कडून. टी कडून गेट काय क्लोज आहे, आपल्याला के कडून टी कडे जायचंय. जाता येते का बघा, के कुठे इथे, टी कुठे इथे. बघा, के कडून यम कडे जाता येतंय. या यम कडून यम कडे काय उडी घेतली, पण यम कडून जाण्यासाठी टी कडे जाण्यासाठी गेट काय बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का, नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय अयोग्य आहे. आपण बघा, एखाद्या मुलीचं लग्न जमवत असतो, मुलीचं लग्न खूप म्हणजे चर्चा होऊन जाते, जमून जाते, पण शेवटच्या ह्याच्यात काय कोणीतरी मिठाचा खडा टाकून देतो, ते लग्न काय होतं, मोडून जातं. तसंच मग काय आपण खूप प्रयत्न केले, पण शेवटच्या ह्याच्यात काय त्यांचं काही जमलंच नाही. नंतर दुसरं बघा काय सांगितलंय निष्कर्ष, कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं, यम कडून डी कडे का डी कडून यम कडे. गेट कोणाकडून ओपन दिसतोय, डी कडून. यम कडून गेट काय क्लोज आहे, आपल्याला डी कडून यम कडे जायचंय. जाता येते का बघा बरं, डी कडून यम कडे, डी कडून टी कडे जाता येतंय. या टी कडून काय आपण या टी कडे उडी घेतली,
टी कडून यम कडे जाता येतंय. पण ते खाली काय इज इक्वल टू आहे. त्याने काय घातली तर लेस दॅनने चप्पल घातली. मग विधानामध्ये काय सगळीकडे दोघीकडे काय यायला पाहिजे चप्पल. इथे चप्पल आहे पण इथे चप्पल आहे का नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय आहे अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष अयोग्य. मग काय दोन्ही निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. नंतर बघा काय सांगितलंय. एक मिनिट मित्रांनो काहीतरी चुकलंय वाटतं इथे. डेटाला काय ग्रेटर दॅन इज इक्वल टू स्टारला इज इक्वल टू पर्सेंटेजला सीला काय सीला काय फक्त लेस दॅन आहे मित्रांनो. इथे एक मिनिट सीला फक्त लेस दॅन आहे आणि रुपीजला काय बरोबर आहे. एक मिनिट इथे चुकलंय मित्रांनो. इथे काय येणार आहे फक्त बिना चप्पलचं येणार आहे. काय बिना चप्पलचं येणार आहे. मग काय डी कडून यम कडे जाता येतंय. डी कडून टी कडे टी कडून टी कडे टी कडून यम कडे जातात म्हणजे दुसरा निष्कर्ष काय योग्य ते काय बिना चप्पलचं आहे. काय ते बिना चप्पलचं म्हणजे दुसरा निष्कर्ष काय योग्य आहे. इथे काय नाही फक्त दोन योग्य येणार आहे. काय फक्त दोन काय योग्य येणार आहे मित्रांनो. समजलं. ते इथं चुकून हे इथं इज इक्वल टूचं चिन्ह दिलं गेलं होतं. कशाला त्या याला. हे बी एक लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याच्यात काय गोंधळून जाणार आहे. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन त्याच टाईप वरती आहे. बघा तलाठी भरती 2025 मुद्रांक टीईटी नगर परिषद एमआयडीसी कोणती सरळ सेवाची एक्झाम असतो मित्रांनो. तर आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ज्यावरती काय रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी जीके हे सगळे सब्जेक्ट काय एकदम बेसिक पासून शिकवले जाणार आहेत. तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचं आहे. बघा दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत काय लाईव्ह लेक्चर असणार आहेत. दुपारी 3 ते 4 काय बुद्धिमत्ताचं लेक्चर असणार आहे. ते पण काय तुम्हाला एकदम बेसिक पासून मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय सबस्क्राईब करायचंय. नंतर सामान्य ज्ञानचं 4 चं 5 आहे. मराठी व्याकरणचं 7 ते 8 संध्याकाळी लाईव्ह लेक्चर आहे आणि इंग्रजी व्याकरणचं 8 ते 9 काय लाईव्ह लेक्चर आहे. तसंच अंकगणितचं रात्री 9 ते 10 लाईव्ह लेक्चर आहे. सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय. आणि सेशनला पण काय जास्तीत जास्त लाईक करायचे. तुम्ही जर सेशनला लाईक करता आम्हाला काय म्हणून अशी एनर्जी असते. म्हणजे आम्हाला काय वाटतं की खूप काही विद्यार्थी असं रीड करताय आणि क्वेश्चन काय सॉल्व्ह करताय म्हणून चॅनल सेशनला काय जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. नंतर बघा त्याच्यातच हा एक क्वेश्चन आहे मित्रांनो. पर्सेंटेजला काय म्हटलं होतं आपण. बघा पर्सेंटेजला काय म्हटलं होतं ग्रेटर दॅन. नंतर डेटाला काय म्हटलं होतं आपण ग्रेटर दॅन लेस दॅन इज इक्वल टू. नंतर त्या सी काय म्हटलं होतं आपण लेस दॅन. नंतर स्टारला काय म्हटलं होतं आपण इज इक्वल टू आणि रुपीजला काय म्हटलं होतं आपण ग्रेटर दॅन इज इक्वल टू. समजलं. आधी काय आपण सर्व लिहून घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बघा व्ही पर्सेंटेजला काय म्हटलंय आपण ग्रेटर दॅन. नंतर आर डेटाला काय म्हटलंय आपण लेस दॅन इज इक्वल टू यन. नंतर यन रुपीजला काय म्हटलंय आपण ग्रेटर दॅन इज इक्वल टू जे. नंतर पहिला निष्कर्ष बघा जे ला काय म्हटलंय आपण लेस दॅन आर. नंतर दुसरं आहे वी पर्सेंटेजला काय म्हटलंय ग्रेटर दॅन यन. सर्व चिन्ह काय आपण रिप्लेस करून घेतले. नंतर बघा गेट कोणाकडून ओपन दिसतोय जे कडून आर कडे जायचं का आर कडून जे कडे जायचं. कोणाकडून गेट ओपन दिसतोय आर कडून. जे कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला आर कडून जे कडे जायचंय. जाता येते का बघा बरं. जे कुठे इथे आर कुठे इकडे. बघा जे कडून येण्यासाठी पहिल्या त्याच्यात गेट काय बंद दिसतोय. गेट काय इकडे जागा आहे का इकडे कोणी अक्षर आहे का नाही. आपण काय इकडेच जाऊ शकतो पण इकडनं गेट काय बंद आहे. गेट काय बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आपला अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. नंतर दुसरा बघा व्ही ग्रेटर दॅन यन. कोणाकडून कुणाकडे जायचंय यन कडून व्ही कडे का व्ही कडून यन कडे. कोणाकडून गेट ओपन दिसतोय व्ही कडून. यन कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला व्ही कडून यन कडे जायचंय. जाता येते का व्ही कुठे इथे यन कुठे इथे.
या V कडून R कडे जाता येते. गेट काय ओपन आहे. ह्या R कडून आपण काय या R कडे उडी घेतली. काय या R वरून आपण ह्या R कडे गेलो. R कडून गेट काय बंद आहे. R कडून गेट काय बंद आहे. आपण N पर्यंत पोहोचू शकू का? नाही. म्हणजे इथे दुसराही निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय दुसराही निष्कर्ष अयोग्य आहे. दोन्ही निष्कर्ष काय मित्रांनो आपल्या इथे अयोग्य आहेत. दोन्ही निष्कर्ष काय आहेत अयोग्य आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा हा दुसरा क्वेश्चन आहे. त्याच याच्यातले आपण किती 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहोत. बघा इथे पण लिहून घ्यायचंय. रुपीज म्हणजे काय ए हा बी पेक्षा लहान आहे. लहान आहे म्हणजे काय कसं चिन्ह येणार त्याला लेस दॅनचं. तो काय लहान आहे. नंतर हॅशटॅग म्हणजे काय आहे मित्रांनो ए हा बी पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजे तो काय मोठा आणि काय येणार आहे इक्वल येणार आहे. ग्रेटर दॅन इज इक्वल टू. नंतर पर्सेंटेज म्हणजे काय मोठा नाही व लहानही नाही. मोठा पण नाही आणि लहान पण नाही म्हणजे तो काय समान आहे. काय समान आहे. नंतर स्टार ए हा बी पेक्षा मोठा आहे. काय मोठा आहे म्हणजे तो काय ग्रेटर दॅन चिन्ह येणार आहे. ऍट दी रेट म्हणजे काय ए हा बी पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजे काय तो लहान आहे आणि काय इक्वल आहे. काय लहान आहे आणि काय इक्वल आहे. नंतर वरील सर्व विधाने सत्य मानून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. बघा आता आपण विधान लिहून घेऊ. यल ऍट दी रेट म्हणजे काय लहान आणि काय समान आहे. आर नंतर आर पर्सेंटेजला काय म्हटलंय आपण इज इक्वल टू जे जे नंतर काय स्टार स्टारला काय म्हटलंय आपण ग्रेटर दॅन यन. विधानातले सगळे चिन्ह काय आपण रिप्लेस करून घेतले. नंतर दुसरं बघा निष्कर्षामध्ये काय सांगितलंय यल ऍट दी रेटला काय म्हटलंय आपण लेस दॅन इक्वल यन आणि दुसरं आहे मित्रांनो यन रुपीज आर रुपीजला काय म्हटलंय आपण लेस दॅन यन लेस दॅन आर. सांगा बरं मित्रांनो की कोणाकडून कुणाकडे जायचं गेट कोणाकडून ओपन दिसतोय आणि कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. बघा गेट कोणाकडून ओपन दिसतोय यन कडून. यल कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला यन कडून यल कडे जायचंय. काय यन कडून यल कडे जाता येते का बघा बरं यन कडून यल कडे. यन कुठे इथे यल कुठे इकडे. यन कडून येण्यासाठी गेट काय बंद दिसतोय. गेट काय बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. नंतर दुसरा बघा आर सॉरी यन लेस दॅन आर. गेट कोणाकडून ओपन दिसतोय यन कडून आर कडे का आर कडून यन कडे. कोणाकडून गेट ओपन दिसतोय आर कडून. यन कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला आर कडून यन कडे जायचंय. जाता येते का बघा आर कडून यन कडे. आर कुठे इथे यन कुठे इथे. बघा आर कडून जे कडे जाता येतंय. या जे कडून काय आपण या जे कडे उडी घेतली. जे कडून काय यन कडे जाता येतंय. ते काय बिना चप्पलचं आहे. काय ते बिना चप्पलचं एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे इथे आलेलं आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय इथे योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. म्हणजे काय नाही फक्त दुसरं काय आहे बरोबर आहे. पहिलं काय आहे चुकीचं आहे आणि दुसरं काय आहे बरोबर आहे. समजलं जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती आहे. लिहून घेऊ आपण कशाला काय म्हटलं होतं. बघा रुपीजला काय म्हटलं होतं आपण लेस दॅन नंतर हॅशटॅगला म्हटलं होतं आपण ग्रेटर दॅन इज इक्वल टू. पर्सेंटेजला म्हटलं होतं आपण इज इक्वल टू. स्टारला म्हटलं होतं आपण ग्रेटर दॅन आणि ऍट दी रेटला म्हटलं होतं आपण लेस दॅन इज इक्वल टू. समजलं. एकदा चिन्ह बघून घेऊ बरोबर आहे का. रुपीजला ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन इज इक्वल टू बरोबर आहे. तर आपण काय चिन्ह रिप्लेस करून घेऊ.
हॅशटॅगला काय म्हटलंय आपण? ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी. नंतर टी. स्टारला काय म्हटलं मित्रांनो आपण? ग्रेटर दॅन एच. ऍट दी रेटला काय म्हटलंय आपण? लेस दॅन इज इक्वल टू एच. झालंय. नंतर यम. स्टारला काय म्हटलंय आपण? ग्रेटर दॅन एच. आणि दुसरं आहे टी ग्रेटर दॅन एफ. दोघं ठिकाणी सेमच चिन्ह आहेत. बघा, कोणाकडून कुणाकडे जायचंय? यम कडून एच कडे का एच कडून यम कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? यम कडून. एच कडून गेट काय क्लोज आहे? आपल्याला यम कडून यश कडे जायचंय. जाता येते का? बघा, यम कडून यश कडे, यम कडून टी कडे, या टी कडून या टी कडे उडी घेतली, टी कडून यच कडे जाता येतंय. आणि ते काय बिना चप्पलचं आहे. खाली काय त्याला इज इक्वल टू दिसतोय का? नाही. ते काय बिना चप्पलचं आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय इथे योग्य आहे. इथे एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे, इथे आलेलं आहे. आहे म्हणून पहिलं काय निष्कर्ष योग्य आहे. नंतर दुसरा बघा काय आहे? टी ग्रेटर दॅन एफ. टी कडून एफ कडे जायचंय. कोणाकडून गेट ओपन आहे? टी कडून. आपल्याला टी कडून एफ कडे जायचंय. जाता येते का? बघा, टी कुठे? इथे आहे. एफ कुठे? इथे आहे. बघा, टी कडून एच कडे जाता येते. गेट काय ओपन आहे. इकडे सेम लेटर कुठे? इथे. आपण या एच वरून काय या एच वर उडी घेतली. काय सेम लेटर असेल आपण तिकडे काय उडी घेऊ शकतो. मग त्या एच वरून आपण एच वर उडी घेतली आणि एच कडून काय एफ कडे आलो. एच कडून काय एफ कडे आलो. म्हणजे टी कडून एच कडे येण्यासाठी गेट काय ओपन होते. म्हणजे आणि ते काय बिना चप्पलचं आहे. ते ग्रेटर दॅनने चप्पल घातली का मित्रांनो? नाही. ते बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं तेव्हा एकतरी काय बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथं आलेलं आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आपला योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. मग इथे काय येणार आहे? दोन्ही निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. पर्याय क्रमांक सी. निष्कर्ष 1 आणि 2 काय मित्रांनो? योग्य आहे. समजला? एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. जायचं पुढे. बघा, तलाठी भरती 2025. त्याच्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता शिकवणार दुपारी 3 ते 4. नंतर सामान्य ज्ञान 4 ते 5 असणारे लाईव्ह लेक्चर. मराठी व्याकरणचं गणपत उघडे सरांचं 7 ते 8 असणार आहे. इंग्रजी व्याकरणचं 8 ते 9 असणार आहे. नंतर अंकगणितचं 9 ते 10 लाईव्ह लेक्चर असणार आहे. तुम्ही जर सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. समजलं? तसंच आमचं काय मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे काय एक ऍप पण आहे प्ले स्टोरवर. तुम्हाला जर रेकॉर्डेड व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्स पाहिजे असेल, तुम्ही तो ऍप काय परचेस करू शकता. तसं टेलिग्राम चॅनल पण आहे टिक्कर मराठी. टेलिग्राम चॅनलला काय आम्ही म्हणजे जे क्वेश्चन घेत आहोत त्या पीडीएफ तुम्हाला काय टेलिग्रामला ती लिंक शेअर केली जाणार आहे मित्रांनो. समजलं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. भेटूया उद्या दुपारी 3 वाजता. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.